जर आज किंवा पुढील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या विलिनीकरणाला स्थगिती दिली तर या 6 खासदारांचे पद धोक्यात येऊ शकतं किंवा त्यांना संसदेत अपक्ष म्हणून बसावं लागेल। हो, बरोबर ऐकले तुम्ही। ठाकरे गटाचे 6 खासदार मशाल चिन्हावर निवडून आले, पण संसदेचे अधिवेशन सुरू होण्याआधीच अचानक त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला। इथपर्यंत तर सगळं राजकीय नाट्य ठीक होतं, पण खरा गदारोळ माजला तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या एका निर्णयामुळे। लोकसभा अध्यक्षांनी कोणतीही अपात्रतेची याचिका निकाली न काढता थेट एका पत्रकाद्वारे या 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणावर शिक्कामोर्तब करून टाकलं। एका रात्रीत ठाकरेंची लोकसभेतील ताकद 9 वरून थेट 3 वर आली आणि शिंदेचा आकडा 7 वरून थेट 13 वर पोहोचला। या निर्णयाविरोधात नंतर ठाकरे गट पेटून उठलाय आणि प्रकरण पोहोचलंय ते थेट सुप्रीम कोर्टामध्ये। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात ही सगळी नाट्य काही नवीन नाहीये, पण हे प्रकरण आता फक्त 6 खासदारांच्या पक्षांतराचं राहिलेलंच नाहीये। हे प्रकरण बनलंय सत्तेचा बाजीगर कोण आणि घटनेचा रखवालदार कोण या संघर्षाचं। या सगळ्या घटनाक्रमात काही प्रश्न पडतायत की सर्वोच्च न्यायालय या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देणार आहे का? पक्षांतराचा 10वा परिच्छेद म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉचा नक्की काय सांगतो आणि संसदेतलं संख्याबळ महत्वाचं की मूळ राजकीय पक्ष? आजच्या या विश्लेषणात आपण याच सगळ्या गोष्टी आणि अचानक आज नवीन काय ट्विस्ट आलाय हेच समजून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या होत्या, तर एकनाथ शिंदेच्या पक्षाला फक्त 7 जागा मिळाल्या होत्या। म्हणजे संसदेच्या पटलावर ठाकरेंचा वरचष्मा स्पष्ट दिसत होता। पण दिल्लीत अचानक गुप्त हालचाली घडल्या, ऑपरेशन टायगर झालं आणि ठाकरेंचे 6 खासदार फुटले। या 6 खासदारांनी दिल्ली गाठली, शिंदेची भेट घेतली आणि शिंदे गटाने जाहीर केलं की ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। ठाकरे गट सावरतोय न सावरतोय तोच लोकसभेच्या अध्यक्षांच्या सचिवालयाकडून एक परिपत्रक आलं। या पत्रात स्पष्ट लिहिलेलं होतं की या 6 खासदारांचे शिंदे गटात विलिनीकरण मान्य करण्यात आलं होतं। या एका निर्णयामुळे गणिते कशी बदलली तर शिंदे गटाचे खासदार 7 वरून 13 झाले, ठाकरेचे खासदार 9 वरून 3 वर आले। फक्त अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वजे हे तिघच उरले। एनडीए मध्ये एकनाथ शिंदेचे वजन वाढलं, पण हा निर्णय कायदेशीर दृष्ट्या योग्य होता की दबावाखाली घेतलेला? इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली। लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे गटनेते अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। ठाकरे गटाचे 3 मुख्य कायदेशीर आक्षेप होते की मूळ पक्षाचं विलिनीकरण कुठं झालं। घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार खासदारांचा गट तेव्हाच दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो जेव्हा त्यांच्या मूळ राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होतो। उद्धव ठाकरेंचा पक्ष तर कुठेच विलीन झालेला नाही, मग केवळ खासदारांनी उठून विलिनीकरण कसं केलं? अपात्रता याचिका विचार न करता थेट मान्यता कशी दिली? खासदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना किंवा ठाकरे गटाची बाजू न ऐकताच अध्यक्षांनी एका रात्रीत मान्यता कशी काय दिली? ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की अध्यक्षांच्या या घाईघाईच्या निर्णयामुळे ठाकरे गटाचे संसदेतील कामकाज ठप्प झालाय। ज्या मतदारांनी ठाकरेंच्या नावाने मतदान केलं होतं त्यांच्या विश्वासाला हा छेद आहे। आता या नाण्याची दुसरी बाजू पाहूया। शिंदे गटाच्या वतीने कोर्टात उभे राहिलेले ज्येष्ठ वकील म्हणाले की आमच्याकडे तंतोतंत 2/3 बहुमत आहे। ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार होते, त्यापैकी 6 खासदार बाहेर पडले। 6 हा 9चा तंतोतंत 2/3 भाग होतो। पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 लोकप्रतिनिधी एकत्र बाहेर पडल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होतच नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे। निवडणूक आयोगाने आधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं। त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडलेले खासदार कुठल्या दुसऱ्या एखाद्या पक्षात नाही जाऊन मिसळले, तर ते स्वग्राही म्हणजेच मूळ शिवसेनेतच आले आहेत। त्यामुळे हे विलिनीकरण 100% कायदेशीरच आहे। पण मंडळी, हा फक्त 6 खासदारांचा विषय नाहीये। यावर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा असेल। कोर्टात आतापर्यंत काय घडलंय तर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने यापूर्वी तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला होता, पण प्रकरणाचं गांभीर्य पाहून लोकसभा सचिव आणि 6 बंडखोर खासदारांना कारणे दाखवा नोटीस जाहीर करण्यात आली आहे। जर आज किंवा पुढे होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या विलिनीकरणाला स्थगिती दिली तर या 6 खासदारांचे पद अगदी धोक्यात येऊ शकतं किंवा त्यांना संसदेत अपक्ष म्हणून देखील बसावं लागू शकतं। या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर 2 मोठे परिणाम पडणार आहेत। पहिला म्हणजे जर विलिनीकरणाला स्थगिती मिळाली तर हा ठाकरे गटाचा खूप मोठा नैतिक विजय मानला जाईल।
घटनेची पायमल्ली झाली हा मुद्दा घेऊन ठाकरे गट आगामी निवडणुकीत रान उठून देईल आणि शिंदे गटाच्या 6 खासदारांवर अपात्रतेची तलवार लटकतच राहील. जर कोर्टाने निर्णय कायम ठेवला म्हणजे शिंदेच्या बाजूने, तर शिंदे गटाचा संसदेतील आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रभाव आणखी जास्त मजबूत होईल. ठाकरे गटाला हा खूप मोठा धक्का बसेल. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय, कोर्ट अध्यक्षांच्या निर्णयावर काय ताशेरे ओढतंय, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? 2/3 बहुमताच्या जोरावर पक्षांतर करणं योग्य आहे की मूळ पक्षाची परवानगी नसेल तर हे विलिनीकरण बेकायदेशीर मानलं पाहिजे? आणि खरंच हे 6 खासदार अपात्र ठरवून किंवा अपक्ष बसतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.